हॅलो गाईज, तर आज मी तुमच्याकरता होमी व्लॉग घेऊन आली आहे, स्पेशली किचन व्लॉग. आणि आता सकाळचे वाजले आहेत 10:30. हळूहळू विराट येण्याचा टाईम होतोय. तसं तर विराट 12-12:30ला स्कूलहून येतो, पण ते येण्याआधी मला काहीतरी बनवावं लागणार आहे. तसं तर स्वयंपाक सकाळीच होतो. ग्रेव्हीवाली सब्जी असते आमच्याकडे कंपल्सरी, आणि 2-3 सुक्या भाज्या होतातच, कारण विराट आणि आदित्याला सुकी भाजी हवी असते आणि रोजचं क्रेविंग असतं की काहीतरी वेगळी भाजी. सो 2-3 भाज्या सकाळीच होऊन जातात. तर आता मी गिलका बनवते एकदम सोप्या पद्धतीमध्ये. भेंडी तर जोडीला आहेत आणि वांगं बनवलं होतं ग्रेव्हीमध्ये मम्मीने. तर आता गिलका जे मी बनवते आहे त्याला बिलकुल काही मेकअप नाही करत आहे, फक्त हळदी मिरची टाकली आहे आणि मीठ टाकून बनवते आहे, पण खूप यम्मी लागते. आणि त्याच्यामध्ये नंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा. खूप सुंदर भाजी लागते ही, आमच्याकडे सगळ्यांना आवडते. सो आणि पटकन होणारी भाजी आहे, सो पटपट मी ते बनवते. मला अशी सवय आहे ना की मी एखादं काम करते पुन्हा मोबाईल बघते, काम करते मोबाईल बघते, असं माझं दिवसभर चालू असतं. आताही मी मोबाईल घेतला आहे, पण खूप सारे कामं पडले, सो थोडा वेळ मोबाईल बघते आणि पुन्हा बाकीचे कामं करते. सो गाईज, व्लॉग कंटिन्यू करण्याआधी मी तुम्हाला काही लिपस्टिक्स शेअर करणार आहे, जे की मी खूप एक्सायटेड आहे. खूप डिसेंट अशा लिपस्टिक्स मी तुमच्याकरता घेऊन आले आहे. तर अशा कार्डबोर्ड पॅकेजिंगमध्ये मला लिपस्टिक्स रिसीव्ह झाल्या आणि ढेर सारे शेड्स माझ्याकडे आहे आणि ब्रँड कुठला माहिती आहे, स्टेज 929. सो अशा कार्डबोर्ड पॅकेजिंगमध्ये मला हे लिपस्टिक रिसीव्ह झालेलं आहे. 3-in-1 लिपस्टिक आहे, मॅटी लिपस्टिक आहे, प्लस ट्रान्सपरंट प्रूफ आहे. 12 hours पर्यंत ही स्टे करते आपल्या ओठांवर. लव ट्रायंगल या लिपस्टिकचं नाव आहे आणि तुम्ही शेपही बघू शकता ट्रायंगल वाला. सो हे आहे स्टेज 929 लिपस्टिक. इथे तुम्ही बघू शकता वेगन प्रोडक्ट आहे, क्रुएल्टी फ्री आहे, डर्मोकोलॉजिकली टेस्टेड आहे. आणि ओपन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे पुन्हा एक ब्लॅक कव्हर येतं आणि मध्ये आपल्याला आपलं लिपस्टिक रिसीव्ह होतं. आणि ओपन झाल्यानंतर तुम्ही लिपस्टिक बघू शकता किती रिच आणि किती कूल आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला असं लिपस्टिक मध्ये भेटतं. मी तुम्हाला आता अप्लाय करून दाखवते. पहिले तर डार्क वाला, एका स्ट्रोक मध्ये पिगमेंटेशन बघता तुम्ही किती वेलवेटी टेक्स्चर आहे. दुसरं साइड अप्लाय केल्यानंतर हे बघा, हा आहे फेड शेड, दिसतोय. तर आता ह्या दोघांना मिक्स केल्यानंतर आपल्याला भेटणार आहे तिसरा शेड. तर असे माझ्याकडे एकूण आहेत 5 शेड्स, ज्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यात 2-2 शेड आणि तो मिक्स केल्यानंतर आपल्याला मिळतो आपला तिसरा शेड. असे 15 शेड्स आपल्याला या लिपस्टिक्स मध्ये रिसीव्ह होतात. म्हणजे एकच लिपस्टिक तुम्ही परचेस करता, ज्याच्यामधले 2 कलर तुम्हाला 2 वेळा ट्राय करता येईल आणि पुन्हा तिसरा कुठला हवा असेल तर मिक्स करून तुम्ही तिसराही लावू शकताय. 05 नंबर पर्यंत माझ्याकडे एकूण शेड्स आहेत, जे तुम्ही बघू शकताय. आणि खूप असं क्यूट लिपस्टिक आहे. दिस ब्रँड इज को क्रिएटेड बाय ब्युटी एक्सपर्ट, डर्मॅटोलॉजिस्ट अँड मेकअप आर्टिस्ट फ्रॉम ऑल अराउंड द वर्ल्ड. अँड दिस टाइम स्टेज 929 घेऊन आलाय लव ट्रायंगल 3-in-1 बुलेट लिपस्टिक. स्टेज इज अ इंडियन मेकअप ब्रँड जो लॉंग लास्टिंग मेकअप बनवतो. त्यांच्याकडे सीलॉक टेक्नॉलॉजी आहे, ज्यात त्यांनी यूज केलं हायड्रोफोबिक इंग्रेडियंट्स, जे काय करतं आपल्या स्किनवर मेकअपला लॉक करतं 12 hours पर्यंत. आणि जो कलर पिगमेंट आहे त्याला बाइंड करतं इंटेन्स कलर येण्यासाठी. आणि सोबतच हे आपल्या मेकअपला प्रोटेक्ट करतं स्वेट आणि वॉटर पासून, मीन्स स्वेट अँड वॉटर रेझिस्टंट मेकअप. तर माझ्याकडे एकूण आहेत 5 शेड्स आणि ह्याच्या हेल्पने तुम्ही बनवू शकतायत एकूण 15 शेड्स. तर चला मी तुम्हाला आता याचे स्वॅचेस दाखवते. आता लिपस्टिक कसं अप्लाय करायचं मी तुम्हाला सांगते. पहिले तर टॉप लिपला एक न्यूड शेड अप्लाय करायचा, देन अनदर साइड बॉटम लिपला स्वाईप करायचं आणि मग ते दोन्ही जे शेड आहे ते एकावर एक रब करायचे ओठ आणि मिक्स करायचे एकदम चांगल्या प्रकारे. आणि त्याच्यानंतर आपला तिसरा जो शेड आहे तो आपल्याला भेटतो. आणि अशा प्रकारे लिपस्टिक अप्लाय केल्यानंतर दिसतं. लाईटवेट लिपस्टिक आहे आणि आपल्या लिप्सवर मॉइश्चर क्रिएट करतं. आणि याच्यात ॲव्होकाडो ऑइल आहे, जे आपल्या लिप्सना नरिश करतं आणि सोबतच आपल्या ओठांना हायड्रेटेड ठेवतं, मॅटी फिनिश देतं. 12 hours पर्यंत हे लॉंग स्टे करतं ओठांवर. ट्रान्सपरंट प्रूफ आहे. तर काहीच ह्या लिपस्टिक जर का तुम्हाला आवडल्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यांची बाईंग लिंक तुमच्याकरता दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन डिरेक्टली बाय करू शकता. आणि तुम्ही ह्या ज्या लिपस्टिक्स आहेत त्या इझिली बाय करू शकताय नायका, अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर. आणि जर का तुम्हाला 50% डिस्काउंट हवा असेल तर कुपन कोड मी स्क्रीनवरही दिलेला आहे, प्रतीक्षा 2024. तर हा कुपन कोड अप्लाय केल्यानंतर तुम्हाला 15% डिस्काउंट भेटणार आहे.
तर 15% डिस्काउंट तुम्हाला स्टेच्या ऑफिशियल वेबसाईटवर भेटणार आहे आणि त्याचंही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्याकरता दिलेलं आहे. तर आपला राहिलेला जो व्लॉग आहे तो कंटिन्यू करूया. सो लेट्स गेट स्टार्ट. विराट आला आत्ता स्कूलवरनं. मी त्याची वाट बघत होते, मम्मासोबत बोलत होते. 12:30 वाजले आहेत आणि भाजी वगैरे बनवून ठेवली आहे. सगळेजण जेवायचे बाकी आहे. सो पहिले तर स्कूलवरून आल्यावर तो आधी हग करतो आणि मग त्याच्यानंतर सगळं आवरून आणि आम्ही सगळे जेवण करतो आणि मग बाकीची पुढची कामं करतो. तर आज बरेच कामं आहेत ते पेंडिंगला आहेत. सो एक एक करून ते मला संपवायचे आहेत. जेवणाला जे की आत्ता मी बनवलेली भाजी, भेंडी, काकडी आणि ग्रेव्हीवाली सब्जी आहे तिकडे. सो पोटभर आम्ही सगळे जेवल्यानंतर आज विराटला मला बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या. पॅम्परिंग करायचं होतं त्याचं, जे की वीकली एकदा होत असतं कंपल्सरी. कारण की तो उन्हात खेळतो, इकडे तिकडे खेळतो आणि रोज रोज मला इतकं डीपली लक्ष देणं पॉसिबल नाही होत. तर आठवड्यातनं एकदा मला त्याला असं पकडावं लागतं, जसं की मी आज पकडणार आहे त्याला. त्याच्या आधी मी किचन पहिले तर साफ करते, क्लीन करते आणि भांडी जी आहे ती घासते. काही कपडे आहेत तर ते मला मशीनमध्ये लावायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग बाहेरची कामं आहेत काही, ती संपवते. पहिले तर टेबल साफ करते आहे. तोपर्यंत विराट होमवर्क कंप्लीट करतो. ओके. सो मी आता इथे मनुके घेऊन आली आहे, जे की टेरेसवर सुकवलेले. तर हे टेरेसवर सुकवलेले मनुके आहेत. तर त्याला वर्षभर आम्ही टिकवण्यासाठी बऱ्याच गोष्टी करतो. जसं की आता हे पूर्णपणे सुकले तर त्याला वर्षभर टिकवण्यासाठी काय करतो ते आज मी तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात आधी आपल्याला, जसं आपण टेरेसवर सुकवतो तर कधी कधी कबूतर येतात किंवा धूळ उडते, आजूबाजूची धूळ असते. सो मनुके खराब होतात. मुलं कधीही उचलून खातात. म्हणजे आपण जर घरामध्ये स्टोअर केलं तर मुलं बघत नाही, डिरेक्टली तोंडात टाकतात. सो त्याच्यासाठी आधी स्वच्छ करून ठेवावे लागतात. तर त्यासाठी म्हणून आपल्याला हे 3दा पाण्यातनं धुवायचे, 3-4 वेळा चांगले. तर जोपर्यंत पूर्ण स्वच्छ होत नाही तोपर्यंत धुवायचे. सो आता मी हे टाकते पाण्यात आणि तुम्ही बघतात की काळे काळे मनुके आहेत, बघितले तर काळ्या द्राक्षांचे मनुके आहेत हे. सो हे आहे सैंधा मीठ. सैंधव जे मीठ असतं ते मीठ आहे हे. ते आपल्याला ह्याच्यात मिक्स करायचं.
तर आता झाली आहे दुपार आणि आमच्या दोघांचाच टाईम आहे हा, कारण विराटचा होमवर्क कंप्लीट झाला आहे, सगळ्यांचं जेवण झालं आहे, माझी कामंही आवरून झाली आहे आणि शांततेची वेळ आहे. सगळेजण घरामध्ये झोपले आहेत आणि विराट कसं ना दिवसभर खेळत असतो, म्हणजे उन्हातानात काय खेळतो, धूळ असते, स्कूलमध्ये जातो रोज. सो रोज त्याच्याकडे मी मगाशी बोलले ना की लक्ष द्यायला नाही हो. सो वीकली त्याचा ऑइल मसाज मी करते आणि असं त्याला मध्ये मध्ये पकडत असते. त्याचे कान वगैरे साफ करावे लागतात. सो ऑइलने मी अशी त्याला क्लीन करत असते आणि त्यालाही खूप छान वाटतं आणि मग तो झोपून जातो दुपारी. सो आता मी हे सगळं करून त्याला झोपवणार आहे आणि दर रविवारी त्याचा ऑइल मसाज होत असतो. त्याला पकडून बसवलं आहे. अजूनही त्याचं चाललं आहे की आई मला खेळायला जायचं आहे, बट नाही, त्याचा हा झोपण्याचा टाईम आहे. गाईज, मी हे कानाच्या अराउंड ऑइल लावते, नाहीतर मला खूप साऱ्या कमेंट्स येतील की कानामध्ये तेल टाकणं खूप चुकीचं आहे, कानात तेल नको टाकूस. सो मी आधीच सांगते की मी कानात ऑइल नाही टाकत कधीच. हां, बट मी मात्र नस्य करते, म्हणजे नस्य हे हेल्दी असतं आणि खूप चांगलं असतं. सो मी आवर्जून नस्य करते आणि बॉडीला ऑइल खूप गरजेचं असतं. सो एक्स्टर्नल ऑइलिंग ही मी नेहमी करते आणि नस्य ही मात्र नेहमी करत असते.